मराठी घाटकोपरमध्ये एवढा मोठा अपघात झालेला होता आणि दुसरीकडे पंतप्रधानांचं रोड शो लोकांना खूप त्रास झाला होता घाटकोपरमध्ये. तर या सगळ्या विषयामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? खरं सांगू का खरोखर हे प्रतिसाद आहे. खरं सांगू का की हे सरकार आणि हे राज्यकर्ते कारण हा पक्ष अतिशय संवेदनाहीन आहे. तुम्ही कालच्या घटनेबद्दल जेवढं मन रवलं पाहिजे त्याच्यामध्ये करुणेचा झाक कुठे दिसत नाही तुम्हाला. मणिपूरमध्ये आजही मणिपूर शांत नाही बरं का. आणि देशाला लांछन लागेल अशी घटना तिथं घडली आहे. मी मणिपूरमध्ये राहिलोय बरं आणि म्हणून तुम्हाला सांगतो तिथं सुद्धा देशाच्या पंतप्रधानांनी आजही ते फिरकले नाहीत किंवा एक संवेदनेचा शब्द सुद्धा त्यांनी सांगितलेला नाही. त्यामुळे संवेदनाहीन माणसं सत्तेसाठी हपापलेली माणसं सत्ता हेच त्यांचं धैर्य उद्दिष्ट ती एन केन प्रकारेण साम दाम दंडभेद असं जो उल्लेख आहे ती मिळवायची. माणसं मरोत किंवा जगोत त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. नपेक्षा 700 शेतकरी तुमच्या आंदोलनात मेले तेव्हा एखाद्याला मन द्रवलत नसतं तर पश्चाताप व्हायला हवा होता की माझ्या या बंधुमुळे 700 शेतकरी मेले. 100 माणसं नोटबंदीत मेली आम्हाला दुःख नाही झालं. 250 लोकांच्या रेल्वे अपघातात मृत्यू झाला आम्हाला दुःख नाही झालं. 40 जवान पुलवामामध्ये गेले आम्हाला दुःख नाही झालं. चीन घुसलं तरी आम्ही नाही म्हणतो आणि मग गलवानमध्ये काय झालं होतं तिथंही 20 जवान मारले गेले आम्हाला दुःख नाही होत. आम्ही संवेदनाहीन आहोत आणि म्हणून रोड शो बिडशो काय कुठूनही सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे जनतेनं हेच सावध राहिलं पाहिजे. म्हणून मगाशी मी एक शब्द सांगितला रामदास स्वामींचा महाराष्ट्र धर्म हा शब्द आहे. त्या महाराष्ट्र धर्माला जागा तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्र काय आहे आणि महाराष्ट्रानंच देशाला दिशा दिली आहे. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चालले. त्या महाराष्ट्राने उद्याच्या निवडणुकीत आपला महाराष्ट्र धर्म दाखवला पाहिजे तरच या राज्यकर्त्यांचे डोळे उघडतील नाही तर उघडणार नाही. 75 वर्षात काही जे उभं केलंय ना तेच तुम्ही विकायला पाहिजे. तुम्ही स्वतःच काय उभं नाही त्यांनी जे उभं केलं नसतं ना तुम्हाला विकायला काय मिळालं. 75 साल में क्या हुआ तो जो किया था तो मैं बेच रहा हूं समझा. सावंत प्रश्न असा आहे की उमेदवार निवडून आल्यानंतर आपला माणूस मतदारसंघात दिसत नाही त्याबद्दल काय सांगा. आपला माणूस म्हणजे तुम्ही स्वतः घराची कवाटं बंद केली खिडक्या बंद केल्या तर सूर्याची किरण आत येते. अंध भक्त ते असे अंध असतील त्याला दिसतात सांग म्हणून मी तुम्ही येण्यापूर्वी सांगितलं की मी कसा कसा कुठे कुठे होतो. म्हणजे गेल्या 10 वर्षात अरविंद सावंत दिसला नाही असं सांगणारा माणूस निश्चितपणे खोटं बोलतो लक्षात ठेवायचं. म्हणून मी तुम्हाला विचारलं कोविडमध्ये मिलिंद देवरा कुठे होते विचारून घ्या. नार्वेकर कुठे होते विचार नाव घेऊन होतो कुठे होते विचारून घ्या. तेव्हा जो कोणी हा जो त्याला दिसला नाही तो अंध कुठे होता आंधळा कुठे होता त्याला विचारून घ्या. ज्याला मी दिसतो त्या मुंबईतल्या प्रत्येक माझ्या मतदारसंघातलं प्रत्येक पोलीस स्टेशन कारण पोलीस रस्त्यावर होते त्यांना पीपी किट पासून मास्क देण्याला अडवून सांगत आहे. रेल्वेच्या पोलिसांना पीपी किट पासून मास्क देण्याला अडवून सांगत आहे. हॉस्पिटलमध्ये पीपी किट शॉर्टेज देण्याला अडवून सांगत आहे. न्यायालयामध्ये 1000 स्क्रब देण्याला अडवून सांगत आहे. 14 ॲम्ब्युलन्स देण्याला अडवून सांगत आहे. तरी दुसऱ्या दिवसाला आजचे तक्तेच्या निसर्गाच्या वादळामध्ये रुमटाने झाडं पडली होती. पूर्ण भिजलेल्या रस्त्यावर झाडं काढत होती. गीतानगरमध्ये लोकांना खाली करायला पोलिसांना सहकार्य करायला कोण तयार नव्हतं. मी जाऊन उभा राहिलो म्हणजे लोकांना 10-10% खाली या. तिथले रस्ते बनवले टॉयलेट बनवले ते काय हवेतून बनवले त्यांची उद्घाटन केली त्याची भूमिपूजन केली. तुमच्या सगळ्या उत्सवात आलं तुमच्या सुखदुःखात आलं तरी दिसतो नसेल तर तुमच्या घरी येऊन उभारणी करू शकत नाही. हे भारतीय जनता पार्टीचे स्टेटस आहे आयडिया आहे. मग मी उलट विचारेन
दिसतो बऱ्यापैकी, काय असं नाही. मी नॅशनल चॅनलवर बऱ्यापैकी ते बोलतात, गल्लीमुळे बोलतात मतदारसंघात. सांगा गेले त्याच्या टॉयलेटचं उद्घाटन करायला त्यांच्या मंडळातून सांगून टाका ना. आधी मला लोकसभा कळते की नाही हाच प्रश्न आहे. तो काही नगरसेवक आहे का? तुलना नाही. नगरसेवकाचं कार्यालय मुख्य कुठे? मुंबई महापालिका. म्हणजे कार्यालय इथेच आहे, वॉर्ड कुठे? मुंबईतच जायचं. इथून इथंच यायचं, वॉर्ड ऑफिस पण मुंबईतच जायचं. म्हणजे तो सतत दिसतात, कामात दिसतो. विधानसभेचा आमदार मुंबईतला, मंत्रालय मुंबई, विधानसभा मुंबई, विधानसंघ मुंबई. मग कुठे दिसणार तो? अरविंद सावंत कुठं? दिल्ली. कसा दिसणार तो रोज? 365 दिवसांमधलं अधिवेशन 100 ते 150 दिवसात असतं आमचं. आठवड्यातून 2 मीटिंग असतात कमिटीच्या. माझ्या इतका एकही चॅलेंज आहे लोकसंपर्कात दांडगा लोक खासदार दाखवायचा. मला ते सांगावं ते वाईट वाटतं, पण दुर्दैव आहे. आंधळ्यांना सांगावं लागतं, तेव्हा पकड जातात. कळलं का? माझ्या इतका दांडगा लोकसंपर्क असताना एक खासदार दाखवा. माझ्या इतकं काम केलेला खासदार दाखवा. माझ्या इतकं लोकसभेत होकार केलेला खासदार दाखवा. आमच्या या त्यांना दाखवा. म्हणून मग अशी म्हणालो, युट्यूबवर जा, किमान 180 वाचतो भेटेल. म्हणजे तुमचं जे कर्तव्य आहे, जे लोकसभेत पार पाडायचं ते पार पाडण्यामध्ये माझा नंबर 1 आहे. बेस्ट पार्लमेंटरी म्हणून मला मिळालं. नमस्कार सावंत साहेब, माझा प्रश्न असा होता, दक्षिण इथे मराठी टक्का कमी झालेला आहे. हा मराठी टक्का उपनगरात दिलेला आहे. तर हा मराठी टक्का टिकवण्यासाठी दक्षिण मुंबईमध्ये आपण काय करणार? हा खरा तसा सांगू का, हा दक्षिण मुंबईचा विषय आहे, हा उभ्या मुंबईचा विषय आहे. आपण नुसतं असं मांडतो, पण आपण करतो काय? मी कालही एका ठिकाणी सांगितलं, का मराठी माणूस असतो? मी काल तुमच्या रेगावातल्या केशवजी नाईक चाळीचं उदाहरण दिलं, जिथं टिळकांनी गणपती स्थापन केला. अतिशय चांगला वर्ग, सुशिक्षित वर्ग, घरं छोटी आहेत ना, आणि मुंबईतली घरं परवडणारी नाहीत. त्याच्या मागचं कारण काय आहे की मुळात मराठी माणूस हा लक्ष्मीचा पूजकच नाही, तो दुर्गेचा पूजक आहे आणि सरस्वतीचा पूजक आहे, लक्ष्मीचा आहे. आणि जोपर्यंत तो आर्थिकदृष्ट्या संपन्न होत नाही, माझा तर तो चिंतनाचा विषय आहे, चिंतेचा पण विषय आहे. कारण ज्या पद्धतीनं घरं मोठी पाहिजे ती कुठे स्वस्तात मिळतात? उपनगराच्या पलीकडे मिळतात, मुंबईच्याच बाहेर मिळतात. इथं त्याला परवडत नाही. मग इतर समाजाची माणसं जी खरेदी करतात, आपली व्यावसायिक दृष्टिकोन त्यांना आपला मराठी माणूस हा पगारदार, नोकरदार, त्याला नोकरी करण्यात बरं वाटतं. संध्याकाळी 2 तास 4 तास कुटुंब पाहतो. तो चिकित्सक आहे, तो संवाद साधणार आहे, वादविवाद करणार आहे, तो रसिक आहे, अभ्यासू आहे, पण तरी सुद्धा तो तसा लक्ष्मीचा पूजक आहे. आणि म्हणून ती जी आर्थिक कुचंबना त्याची होती त्या घरामध्ये, आम्ही 3 भावंड आहोत, मग त्या तिघांची लग्न झाली, कसं राहणार? चला बऱ्याचदा ते आहे ते विका, त्यातून वाटून घेऊ पैसे, म्हणजे शेडलोन झाले. ही लाईन गंभीर प्रश्न आहे, तुम्ही उधळणे गंभीर आहे. पण त्यातलं सगळ्यात पुण्याचं काम तुम्ही केलं, तर उद्धवजींनी केलं. काय केलं त्याने की मराठी माणूस परागंदा होऊ नये म्हणून 514 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वाचवलं. निदान बाबा एक मोठं घर घेतलंच आणि मालमत्ता कर जरी समजा तरी नसतं ना, तो कर्ज विकून गेला असता, तिथं परवडणार नाही मालमत्ता करायला, त्याची टक्केवारी परवडत नाही. आता त्याला मालमत्ता कर 514, घर मोठं आलं, 514 फुटाचं झालं, 1 BHK तर आरामात होतं, छान. पण त्याला तो परागंदा म्हणून ही भूमिका शिक्षण घेतली, नुसती घेतली नाही, त्यासाठी काय केलं? मुंबईतल्या लोकांच्या पडत्या चाली मग त्या मालकाने दुरुस्त कराव्या किंवा विकास करावा. मालक करत असेल तर सगळ्या भाडेकरूंनी एकत्र येऊन करावा. भाडेकरून नाही जमणार नसेल तर सरकार ती बिल्डिंग अधिग्रहित करेल आणि स्वतः विकास करेल, असा कायदा
आदरणीय उद्धवजींनी मराठी माणूस परागंदा होऊ नये म्हणून केला. तो कायदा विधानसभेत पास झाला, विधान परिषदेत पास झाला, कोश्यारीने सुद्धा सही झाली, पण राष्ट्रपतींनी सही केली. कपटी राजकारण या शब्दात सांगतात ते नव्हतं. किती कपट करतात. एवढा कायदा राज्याने पास केला ना, मग राष्ट्रपतीने सही करायला काय अडचण नाही. मी पत्र दिली, मला आमदार म्हणाले लटक आहे तुमच्या दिल्लीमध्ये. मी पत्र पाठवलं तर उत्तर मी परत पत्र दिलं. पहिला हा विषय घेऊन राहिला, मग दुसरं पत्र दिलं तुम्ही ऍक्शन पीपल आर म्हणजे अक्षरशः पीपल आर स्टेइंग यू नो लाईफ इज ॲट स्टेक, द बिल्डिंग मे कोलॅप्स एट एनी टाइम. काय करावं मला उत्तर दिलं ते लेटर ॲडमिनिस्ट्रेशन होम मिनिस्टर. आम्ही याची होम मिनिस्टरला पत्र पाठवलेलं आहे, तुम्ही यापुढे तुमचा पत्रव्यवहार होम मिनिस्टरकडे करा. राष्ट्रपतींचं उत्तर मी भविष्यात पाठवला. ऑगस्ट 2020 मध्ये बिल पास झालं नाही झालं साहेब. आणि ज्या दिवशी उद्धवजींचं सरकार पाडलं आणि नवीन सरकार आलं आणि कोविडचा त्यांचा जो काही राष्ट्रपतीचा कार्यकाळ तो शेवटी शिल्लक आला, तेव्हा कोविडने सही केली. का तिथंही राजकारण, ना क्रेडिट उद्धवजीला मिळेल म्हणून लोकांचे जीव वाटवण्यासाठी तो कायदा केला ना. मुंबईकरांना कळेल अरे वा आमचा जीव वाचवण्याचा कायदा केला म्हणूनच मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेत नाही. कसं संभाव्य विकास म्हणून काय असते समजा तुमच्या काय कार्यक्रम असतो भविष्यामध्ये त्याचे काय काय पुढच्या 5 वर्षामध्ये माझे सगळे गंभीर मुद्दे. आदरणीय उद्धवजींनी 2019 साली 3 प्रकल्प मुंबईकरांसाठी सांगितले. त्यातला एक होता कोस्टर रोड, दुसरा होता थिम पार्क रेस्कोर्सवरचा, आणि तिसरा होता पूर्व किनाऱ्याचा विकास, मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या वरचा पोर्ट. 2014 पासून 19 पासून मी हे प्रश्न सतत विचारत आहे. सुदैवाने सुरुवातीला सकारात्मक उत्तर मिळाली की आम्ही करतो. लोकसभेमध्ये तुम्हाला त्याचं म्हटलं मी बघायला माझे प्रश्न आणि मला दिलेली उत्तर. मग मी म्हटलं तिथे झोपडपट्टीचं काय करणार, मग विचार कसा करणार. राज्याचा एसआरए कायदा आहे किंवा 88 सालच्या अधिवेशनामध्ये पुण्याच्या मशाल नावाचे तेव्हा मी काढलं, तेव्हा आम्ही मशाल निशाणीवर लढलो. त्यानंतर आत्ता पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत आम्ही मशाल निशाणीवर लढलो आणि मशाल निशाणीवर लढलो, जिंकलो. आपण हा गोंधळ का करतो मला कळत नाही, आपण लोकांना कळतो बरं. लोकांचं प्रेम आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंवर आहे. लोकांनाही माहित आहे की उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही खरी शिवसेना, आणि मग ती शिवसेना खरी आहे तर तिचं चिन्ह खरं आहे या मशाल, ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही माझ्या मिरवणुकी करा तिथं वळणी करणाऱ्या बिचारे साध्या घरी पाहिजे असतात, त्या वळणी केलं तिला विचार ते निशाणी काय सांगणार त्यांना माहिती आहे. तुम्हाला गोंधळ करण्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर माहिती नाही मला, पण तो गोंधळ तर काय नाही, लोकांना माहिती आहे की मशाल नसेल. जय महाराष्ट्र. बोला जय महाराष्ट्र. तर 2024च्या निवडणुकीत ईव्हीएमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी बहुमतामध्ये निवडून आल्यावर आपली भूमिका काय असणार आधी तर ना, आधी तर ना येणार सर तसं वातावरण आहे. तुम्ही कुठे फिरून आला आणि सर्वे आहे सर पेपरवर तुम्हाला सांगू वेगवेगळे चॅनल सर त्याचा ऐकून बोलताना एखाद्या चॅनलचा मालक करायचा माहिती आहे तुम्हाला. मी पण बोलतो याच्यावर एकही चॅनलचा मालक नाही बरं का, सगळे गुलाम असतात. इलेक्शन कमिशनर सुकट ते गुलामांना तेवढं ते धंदा असतो. कालचं पाहिलं का तुम्ही रोड शो झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या पाहिजे का, कुठल्या चॅनलने दाखवल्या, एका चॅनल मशीन त्याचं नाव लोकशाही आहे. हिंमत नाही दाखवायची सुद्धा कळलं का. लोकशाही लोकांचा अंडरकरण काय ते तुम्हाला माहिती नाही. आता अतिशय चीड आहे याच्यावर, प्रचंड चीड आहे. साधा तुम्हाला एक
अगदी लॉजिकल आणि व्यावहारिक उत्तर देतो तुम्हाला. का तुम्हाला रस्त्यावर गोष्टी करायला 405 करणारा तुम्ही घोषणा केली ना, तो तुम्हाला रस्त्यावर का फिरायला लागतंय? गल्लीतला नगरसेवक फिरला तरी मतं पडली पाहिजे, पडली पाहिजे की नाही? तुम्हाला आमचा फोटो घेऊन फिरावं लागतंय बरं का, की बाळा साहेब आणि तुम्हाला सगळं बोलावं लागतंय. तुमच्या बायकोला बोलतो, तुम्ही तुमच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा की हे सरकार मूलभूत 4 विषयावर त्याला यश आलंय का? महागाई रोखू शकले का? महिलांवरचे अत्याचार रोखू शकले का? बेरोजगारी कमी होऊ शकले का? रोजगार देऊ शकले का? लोकांच्या नोकऱ्या देऊ शकले का? आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले का? 4ही ठिकाणी अपयश आहे बाळा. म्हणून ते हिंदू मुस्लिम करत फिरत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी मंगळसूत्रावर बोलावं तेव्हा देशाच्या पंतप्रधानांची घसरण किती झाली हे त्याचं द्योतक आहे. सावंत साहेब, लोकसभेमधलं आपलं काम बाखाण्याजोगं नक्कीच आहे. तसंच उद्धव साहेबांचं काम देखील कोरोना काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं, जगाने मान्य केलं, देशाने मान्य केलं. परंतु जेव्हा 2 शिवसेना झाल्या तेव्हा आपल्याला हे मुद्दे मांडताना नेत्यांची फोर्स कमी पडते असं वाटतंय का, की आणखी नेते घडून आपले जे काही गोष्टी आहेत त्या लोकांपुढे आणखी प्रभावीपणे मांडणं कमी पडतं असं वाटतंय का? कारण बऱ्याचशा आता लोकच विरोधामध्ये बोलत आहेत सरकारच्या, आणि आपले नेते फार कमी आहेत असं वाटतंय का आपल्याला? नाही, दुबळी आहे शिवसेनेचा शिवसैनिक हाच नेता आहे. शिवसेनेचा शिवसैनिक आहे ना, हाच नेत्यासारखा आहे. तो पुरा पडतो सगळ्यांना, काळजी करण्याचं कारण नाही. पण तुम्हाला धन्यवाद देतो. खरं सांगतो की कोविडच्या काळात उद्धवजींनी जे काम केलं ना त्याच्याबद्दलची कृतज्ञता जागोजागी दिसते. आणि मला एका गोष्टीचं लक्ष काँग्रेसचे आश्चर्य वाटलं, आमचे लोक कृतज्ञ झाले. मी त्यांना माझा प्रश्न कार्य उत्तर दिलं. माझी आयडेंटिटी काय? खासदार, आमदार, माझी मंत्री, काय माहिती आहे? माझी आयडेंटिटी आहे वंदनीय शिवसेना प्रमुख निष्ठावंत शिवसैनिक. ती आयडेंटिटी त्यांनी दिली मला, दैवताला दिली. त्यांनी मला लोकांसमोर आणलं. आपण स्वयंप्रकाशित नाही आहोत, कुठेतरी बरदस्त असतो आपल्यावर. त्यांनी ठेवले आशीर्वाद म्हणून झालं, मला संधी मिळाली. त्यात माझं एवढंच असं की त्या संधीचं मी सोनं घेत असेल. पण ती संधी देणारी कोण आहे? आईला विसरतो का आपण? ती काय करते? करवली धरून बोट चालवते, करवली देते आपल्याला, चल, पटकन करवली काढून घेते आणि सांगते की स्वतःच्या पायाचा. ती आई आहे माझी, करवली देणार, मला चालवणार. शिवसेना माझी तशी आहे. तिने मला उभं केलं, तिने माझी ओळख करून दिली. त्या शिवसेनेला मी कृतज्ञ होतो. आणि प्रकल्प तयार केला. तुम्ही आज एक मुंबई पोर्टच्या ऑफिसमध्ये गेला, दुसऱ्या मजल्यावर त्याचं संकल्प चित्र तिथे ठेवलेलं आहे. आणि मग फाईल केली, आदरणीय पंतप्रधानांकडे सांगितलं, नाही केली. मंत्री जाऊन भेटले, त्यांना सांगितलं यावेळी कोणी करणार, इस्पेलिंग गिरणं आहे. का बरं? मुंबईचं बंदर हे जागतिक बंदर. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. मुंबई ही डेव्हलपची होती, कारण मुंबई पोर्ट ट्रस्ट, गोदी, आपण गोदी शब्द वापरायचो, गोदी आणि गिरण्या याच्यावर मुंबई व्हायब्रंट होती, धगधगती होती, जनजगती होती. मग त्याचं खोलीकरण करावं, बंदराचा विकास करावा, मी सातत्याने वाटत राहील. करू दिला नाही माननीय मोदींनी, सही केली नाही. कुणासाठी? उंदरासाठी? का मुंबईच्या बंदराचा विकास करतात? दुसरा प्रश्न आहे मुंबईच्या गिरण्यांच्या जमिनी, NTCच्या बद्दल, त्या जमिनीवर सुद्धा मी सतत सांगत आलो उद्योग करूया, काहीतरी उद्योग वाढेल, मुलांना रोजगार मिळेल. मी IT हब करायचा प्रयत्न, मी जेव्हा काही 4 महिने कार्य करतो तेव्हा मी त्या रिचर्ड पुढाच्या जमीन ते माझ्याकडे म्हटलं एकदा आपण IT हब तयार करू. तेव्हा राज्य सरकारनं ते जागा JJसाठी मागितली, म्हणजे JJS कुठेतरी भरपूर जागा आहे,
आणि ओपन लँड पण खूप आहे आणि तिकडे आतमध्ये गेलो मी ITM करायचं पुढं काही केलं नाही कारण मी राजीनामा देऊ किरण्याच्या जमिनीवर चाळी उभ्या आहेत कामगारांसाठी असलेल्या त्याही आता मोकळे झालेल्या आहेत मी पियुष गोयलांना सतत प्रश्न विचारला गिरण्या काही त्याचं पुनरुत्पादन करता येईल का तर त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा मॉडर्नाइज करा काही गिरण्या चालू नाही दंदन चालू त्यालाही प्रयत्न करायला तयार नाही मला नहीं यार अभी तो क्यों पीछे पड़ा है मतलब क्या कर क्या रहे हो मेरा चुनाव क्षेत्र ऐसे सब बिल बंद करता है नहीं वो बेचना है उत्तर क्या बेचना है बोले चलो वो बेच लो बिल्डिंग का क्या करोगे नहीं जो खरीद लेगा वो करेगा मेहनत तरी हरकत नाही ही भूमिका आहे शिवडीच्या बिल्डिंग जायचा विकास होत नाही हो बिल्डिंग जायचा प्रश्न राज्य सरकारचा प्रकल्प आहे प्रकल्प पुढे खाजगी मालकांचं नाही आहे मग राज्य सरकार प्रकल्प करतो वरळी नामजोशी मार्ग जलवर परळ आणि दादर पूर्वेला नायगावमध्ये तिन्ही ठिकाणी प्रकल्पाचं काम सुरू झालं परंतु शिवडीला होत नाही का बरं शिवडीचा बिल्डिंग जायची जागा ही मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या जमिनीवरचं रस्ता आहे त्यांचं आता शेवटी 15 मार्च पण मला परत तेच उत्तर आलंय की आम्ही आमच्याकडे अशी कोणती धोरण आणि नीती नाही की अशा जमिनी आम्ही विकसित करतो विनवीन सिच्युएशन आहे तुम्ही त्याला पाडू शकता का नाही बांधणार कोण राज्य सरकार काही जागा मोकळी नाही तुम्ही तुमचं काय करायचं करा किंवा त्यांच्याशी शेअर करा कोणाशी तरी बोला नाही करत आणि याच्यासोबत आहे मराठी अस्मितेचे प्रश्न येतात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाही 10 वर्ष वाटतं सोयीस्कर सावरकर आठवतात सोयीस्कर मराठी भाषा आठवते सोयीस्कर छत्रपती शिवाजी महाराज आठवतात छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद भाजपा के साथ मग छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरील मुख्यालयाच्या समोर लावा का लावला जात नाही मग म्हणे आमची भीती नाही पुतळे उभारण्याची पण तुमचा तसा नियम असेल तर मग तुम्ही गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला आणि त्यानंतर तिथे जवळचं स्टेशन होतं त्या स्टेशनचं नाव बदललं केवाडिया त्या स्टेशनवर वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहिला पुन्हा मुख्यालयावर त्याच्यावर म्युरल उभं राहिलं वल्लभभाई पटेलांचं विश्वेश्वरायांचं कर्नाटक बंगालमध्ये स्टेशन तयार केलं ग्रेट इंजिनियर वृंदावनचं डॅम त्यांनी बांधलं ते विश्वेश्वरय्या त्या विश्वेश्वरायांचा पुतळा आहे त्या स्टेशनवर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा नाही का मागणी शिवसेनेने केली पूर्ण केली तर ग्रेट शिवसेनेला झाली इतकं दळमद्री राजकारण करणारी माणसं नाना शंकर शेखरांचं नाव द्या ताव बोलतात सरकारमध्ये कॅबिनेट काय झाली आणि कॅबिनेट नंतर शेताला नाव बदला कधी बोलत नाही माणूस तो संबंध पण नाही त्याचा ती मागणी मी पार्लमेंट याची व्हिडिओ क्लिपिंग आजही तुम्हाला मिळेल युट्यूबवर आणि तो म्हटलं तुम्ही चंदीरोड गिरगाव आहे बनीलाच कुंभादेवी आहे ग्रँड रोडला तुम्ही गावदेवी आहे पोलीस स्टेशनचं नाव काय गावदेवी पोलीस स्टेशन पोस्टाचं नाव काय गावदेवी पोस्ट ऑफिस डोंगरी पोलीस स्टेशन डोंगरी पोलीस स्टेशन पोस्टाचं नाव डोंगरी पोस्ट ऑफिस सँडल स्टोर कसं करतात त्याचा आपण प्रोसेस करतात तर सँडल स्टोरचा तो तुम्हाला माहिती काय करतात ही मागण्या करणं नागरिक जबाबदारी करू मी लालबागचा राजा जगभर फेमस झालो तो लालबागमध्ये आहे त्याला लालबाग म्हणते मी मागणी ती करणार आहे इकडं पत्र देतात कॅबिनेट मिटिंग नंतर जातो आम्ही नाव बदली ते बोर्ड लावतात लाच पण वाटत देऊ द्या खोटं बोलण्याचं त्यांचा हात म्हणजे जय श्रीराम महाराज में झूठ बोलने वाला मुझे माफी होगी सकाळी पत्र निघतात आणि दिवसभर रावणाला पुसतात आणि रात्री परत जय श्रीराम करू शकतात असल्या कारणावर आपल्याला जमत बोला आणि प्रकल्प तयार करा तुम्ही आज मुंबई पोर्टच्या ऑफिसमध्ये गेला दुसऱ्या मजल्यावर त्याचं संकल्प चित्र तिथे ठेवलेलं आहे आणि
फाईल केली, आदरणीय पंतप्रधानांकडे सांगितलं, नाही केली. मंत्री जाऊन भेटले, त्यांना सांगितलं यावेळी कोणी करणार, इसपे नहीं गिरना है. का बरं? मुंबईचं बंदर हे जागतिक बंदर. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. मुंबई ही धगधगती होती कारण मुंबई पोर्ट ट्रस्ट, गोदी, आपण गोदी शब्द वापरायचो, गोदी आणि गिरण्या याच्यावर मुंबई व्हायब्रंट होती, धगधगती होती, जनजनती होती. मग त्याचं खोलीकरण करावं, बंदराचा विकास करावा, मी सातत्याने वाटत राहिलो. करू दिलं नाही. माननीय मोदींनी सही केली नाही. कुणासाठी? मुंद्रासाठी? का मुंबईच्या बंदराचा विकास करतो? दुसरा गोष्ट आहे मुंबईच्या गिरण्यांच्या जमिनी एनटीसीच्या होतात, कारण ते खूप केंद्रावर तयार होते. त्या जमिनीवर सुद्धा मी सतत सांगत आलो उद्योग करूया, काहीतरी उद्योग वाढले, मुलांना रोजगार मिळेल. मी IT हब करायचा प्रयत्न, मी जेव्हा काही 4 महिने कार्य करतो तेव्हा मी त्या रिचर्ड कुळाच्या जमीन ते माझ्याकडे म्हटलं इथं आपण IT हब काय तयार करू. तेव्हा राज्य सरकारनं ते जागा जेजेसाठी मागितली हॉस्पिटलसाठी. म्हणजे जेजे हॉस्पिटलकडे भरपूर जागा आहे आणि ओपन लँड पण खूप आहे, आणि तिकडे आतमध्ये गेलो की IT हब करायचं. पुढं काही केलं नाही कारण मी राजीनामा देऊ. किरण्याच्या जमिनीवर चाळी उभे कामगारांसाठी असलेल्या त्याही आता मोकळे झालेले आहे. मी पियुष गोयलांना सतत प्रश्न विचारला, गिरण्या काही त्याचं पुनरुत्पादन करता येईल का? तर त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, मॉडर्नाइज करा. काही गिरण्या चालत असेल दंदन चालू, त्यालाही प्रयत्न करायला तयार नाही. मला म्हणाले यार अभी तू क्यों पीछे पड़ा है? मैं क्या कर क्या रहे हो? मेरा चुनाव क्षेत्र ऐसे हो सब गिरणी बिल्कुल करता है. नहीं वो बेचना है. उत्तर क्या? बेचना है. बोले चलो वो बेचो, लेकिन बिल्डिंग का क्या करोगे? नहीं जो खरीद लेगा वो करेगा. मेहनत तरी आता नाही. ही भूमिका आहे. शिवडीच्या बिल्डिंग जायचा विकास होत नाही. बिल्डिंग जायचा प्रश्न राज्य सरकारचा प्रकल्प आहे. प्रकल्प पुढे खाजगी मालकांचं नाही आहे. मग राज्य सरकार प्रकल्प करतो. वरळी, नामजोशी बारगाव, जंगलोर परळ आणि दादर पूर्वेला नायगावमध्ये 3 ठिकाणी प्रकल्पाचं काम सुरू झालं, परंतु शिवडीला होत नाही. का बरं? शिवडीचा बिल्डिंग जायची जागा ही मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या जमिनीवरचं क्लस्टर आहे. त्यांचं आता शेवटी 15 मार्चला पण मला परत तेच उत्तर आलंय की आमच्याकडे अशी कोणती धोरण आणि नीती नाही की अशा जमिनी आम्ही विकसित करतो. विनवीन सिच्युएशन आहे, तुम्ही त्याला पाडू शकता का? नाही. बांधणार पण राज्य सरकार. काही जागा मोकळी नाही, तुम्ही तुमचं काय करायचं किंवा त्यांच्याशी शेअर करा, कोणाशी तरी बोला, नाही करत. आणि याच्यासोबत आहे मराठी अस्मितेचे प्रश्न येतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाही. 10 वर्ष वाटतं. सोयीस्कर सावरकर आठवतात, सोयीस्कर मराठी भाषा आठवते, सोयीस्कर छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद भाजपने साथ. मग छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरील मुख्यालयाच्या समोर लावा. का लावला जात नाही? मग म्हणे आमची नीती आहे पुतळे उभारण्याची. पण तुमचा तसा नियम असेल तर मग तुम्ही गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला आणि त्यानंतर तिथे जवळचं स्टेशन होतं, त्या स्टेशनचं नाव बदललं केवाडिया. त्या स्टेशनवर वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहिला. पुन्हा मुख्यालयावर त्याच्यावर म्युरल उभं राहिलं वल्लभभाई पटेलांचं. विश्वेश्वरायचं कर्नाटक बंगालमध्ये स्टेशन तयार केलं. ग्रेट इंजिनियर. वृंदावनचं डॅम त्यांनी बांधलं ते विश्वेश्वरय्या. त्या विश्वेश्वरायचा पुतळा आहे त्या स्टेशनवर. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहायचा नाही का? मागणी शिवसेनेने केली, पूर्ण केली, तर ग्रेट शिवसेनेला इतकं दळबद्री राजकारण करणारी माणसं. नाना शंकर शेजारचं नाव द्या, ताव बोलतात. सरकारमध्ये कॅबिनेट काय झाली आणि कॅबिनेट नंतर चेताला नाव बदला. कधी बोलत नाही माणूस, तो संबंध पण नाही त्याचा. ती मागणी मी मारला.
ग्रँट रोडला तुम्ही गावदेवी आहे, पोलीस स्टेशनचं नाव काय? गावदेवी पोलीस स्टेशन. पोस्टाचं नाव काय? गावदेवी पोस्ट ऑफिस. डोंगरी पोलीस स्टेशन, पोस्टेचं नाव डोंगरी पोलीस स्टेशन, पोस्टाचं नाव डोंगरी पोस्ट ऑफिस. सॅन डर्स स्टोर कशाला त्याचा आपण प्रोसेस करतात सॅन डर्स स्टोरचा, तर तुम्हाला माहिती काय करतात? ही मागण्या करणं नागरिक जबाबदारी. करू मी लालबागचा राजा जगभर फेमस झालो, तो लालबागमध्ये आहे ना, त्याला लालबाग म्हणते. मी मागणी ती करणार आहे. इकडं पत्र देतात कॅबिनेट मिटिंगला जाऊन आम्ही नाव बदली ते बोर्ड लावतात. लाच पण वाटत धरू त्याला खोटं बोलण्याचं त्यांचा हात म्हणजे जय श्रीराम महाराज में झूठ बोलने वाला मुझे माफी होती. सकाळी बोलताना निघतात आणि दिवसभर रावणाला पुसतात आणि रात्री परत जय श्रीराम बोलतो. असल्या कारभार आपल्याला जमत बोला आपले काम होत नाही, घेऊन नाही मिळत, पैसे नाही मिळत आहे. कुठून आले एवढे पैसे? तुम्हीच देऊन दिले ना. एवढी मोठी नोटीस झाली आहे, आम्ही नाही दिली आहे. तुमचं स्वतःचं काय आहे? म्हणून चीड आहे. ती चीड कशी माझ्यात आहे, कशी ती सर्वसामान्य जनतेसाठी. याचं एक छोटंसं उदाहरण आहे. साहेब कोविड काळामध्ये त्याच्या अलीकडे पलीकडे एक निवडणूक लागली विधान परिषदेची. बघा ते अमरावतीपासून सगळा भाग 4-5 जिल्ह्यांचं शिक्षक संघाची निवडणूक लागली. मी प्रचाराला गेलो एका शाळेच्या कॉलेजच्या मुख्याध्यापकाच्या घरी बसावण्याचा. मला म्हणायला लागले साहेब नाही तुम्हाला सांगू का, तुम्ही शिवसेनेच्या तुमच्या त्या उद्धवजीबद्दल काय भयानक आमच्या मनामध्ये म्हणजे माझी मिसेस आहे ना टी व्ही अजिबात बघत नाही, राजकारण म्हणून आहे सगळे खोटं बोलतात. आणि कोविडच्या काळामध्ये उद्धवजी टी व्हीवर यायला लागले फेसबुकवरनं आणि ते जसं तसं बोलायला लागले तसं तसं प्रत्येकाला आपल्या घरातला बघून आपल्याला काहीतरी भाषण करतो असं वाटायला लागलं. म्हणून त्यांना कुटुंब प्रमुख ही उपाधी मिळाली. आम्ही नाही दिली, जनतेने दिली. आणि ती म्हणजे जेव्हा जेव्हा उद्धवजी येतात तेव्हा ती काम सुटते, टी व्ही म्हणत बसते. बाकी कोणी आता समोर बसत नाही, प्राधान्य कोणा होतात. म्हणजे मी मगाशी चेष्टा नाही केली ती. प्रत्येक राज्यात जाऊन देशाचे पंतप्रधान सांगतात मैं आपके राज्य को इस देश का 1 नंबर का राज्य बनाऊंगा. असं किती राज्याला सांगितलं जाईल जरा का? आणि सगळ्यात वाईट गोष्ट मला लागली ती व्यक्तीच्या पण खूप खातो नव्हते आणि खावा देतो नव्हती असं तुम्ही म्हणता ना. तुम्ही आम्ही राजकारणाने एक पण घाणेरडे आरोप करतात ती वाईटच गोष्ट आहे, करू नये. कुठली खात्यावर जाऊ, पण तुम्ही आरोप केले ते सुद्धा भोपाळच्या सभेत 75,000 करोड का घोटाला हुआ. हाँ 25,000 करोड का बँकों का घोटाला हुआ. घोटाळा करण्यासाठी तुम्ही 8 दिवसात पक्षात देता, घेऊन त्याला मंत्री करता. खरंच तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात श्वेतपत्रिका तुम्हा सगळ्या किती महत्वाची आहे. व्हाईट पेपर लेटर करता आणि त्या आदर्श पिढीचा उल्लेख त्या व्हाईट पेपरमध्ये पार्लमेंटमध्ये होतो. आणि तिचा की जवानांच्या विधवांसाठी राखीव असलेली जागा देशाच्या माजी मुख्य राज्याच्या माजी मुख्यमंत्री स्वतःच्या परिवाराला वाटली एवढा मोठा गुन्हेगार असं तुम्ही म्हणता. आणि दुसऱ्या शिकल्यावर 2 दिवसात पक्षात देऊन त्या राज्यसभा सदस्य करता. तुम्ही खरंच भ्रष्टाचाराच्या विरोधात तो गंभीर आहे बरं का. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सुद्धा. आणि म्हणून या सगळ्याचा परिपाक मग एक आदर्श माणूस कोणतरी शोधतो, आदर्श व्यक्ती नाही. त्यामध्ये उद्धवजी रॉक ऑफ जिब्राल्टर असा इंग्रजी शब्द आहे ना, म्हणजे हिमालयाला सुद्धा हेवा वाटावा सह्याद्रीचा, असं सह्याद्री म्हणून उद्धवजी उभे राहिले. न घाबरता भिडता आहे त्यांना. ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. तो खरा रामदास स्वामींनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म आहे. त्या धर्मामध्ये महाराष्ट्र धर्माने स्वाभिमान कधी विकला नाही. तो महाराष्ट्र परवा मी एकटीला बोलतो, मला एकटीला कोणतरी आलं त्याला महाराष्ट्र दिन आहे म्हटलं, नक्कीच महाराष्ट्र दिन आहे, पण माझा महाराष्ट्र दिन झाला आहे. लाचार झाला तुमच्या इतकं सगळं उद्योग करून ब्रह करतो. भाषेला अभिजात भाषेला तुम्ही ब्रह नाही करत. म्हणून या लाचारीतून काय काढायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आणि महाविकास आघाडीतील दक्षिण मुंबई अरविंद सावंतशिवाय पर्याय नाही. आणि अरविंद सावंतपेक्षाही मशाशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. तुम्ही डमी
आमचं पार्लमेंट जाऊन काय करणार? आम्हाला डमी आमदार खासदार नको आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचा भ्रष्टाचार लपवायचा आहे. मोदींच्या नावाखाली माझा भ्रष्टाचार लपवा. माझ्यावर बोलू नका, माझ्या भ्रष्टाचारावर बोलू नका, माझ्या कुठल्या चारित्र्यावर बोलू नका. त्यामुळे मी असं एवढंच म्हणालो, तुम्हाला निष्ठावान हवा आहे की भ्रष्ट की गद्दार हवा आहे? तुम्हाला करप्ट हवा आहे की नॉन करप्ट हवा आहे? तुम्हाला हुकल हवा आहे की मम्मी हवा आहे? तुम्ही भाजपचे खासदार का बोलत त्यांचा विचार करा. कारण बोलून दिलं जातं, बोलायचं नाही. नाना पटोले भाजपात गेले आणि मुद्दा बाहेर पडले का? आपल्याला एवढंच विचार. दिलेला शब्द फिरवून या बाहेर येतो, प्रचंड बाहेर. आणि मी एक किस्सा सांगतो बघताना, माझ्याकडे इंडस्ट्री मिनिस्ट्री असताना असं आमचे खासदार मला भेटायला आले. असं म्हणजे त्यांचं बहुमत आहे. आणि मला म्हणायला लागले, सर एक इंडस्ट्री बरबडी प्रधानमंत्री ने कहा है उसको चालू करना, शुरू करना है. म्हणजे बहुत बड़ी बात अच्छी बात है, मुझे भी अच्छा लगेगा. तो त्यांनी गंमतच सांगितली भाषणाची. म्हणजे सर हमारी इस तरफ मीटिंग हो रही थी, बीच में रोड है, यहाँ मीटिंग चल रही थी, बहुत भीड़ थी, यहाँ कारखाना था. तो प्रधानमंत्री जी हाथ दिखा के बोलते थे, ये कारखाना शुरू करना है कि नहीं? तो लोग बोलते थे हाँ. इससे रोजगार मिलेगा कि नहीं? हाँ. तो मैं करूँगा, इसे शुरू करूँगा. आता म्हटलं त्याने तुम्हाला सांगितलंय ना, मी तुमच्या सोबत आहे, करा सुरू. मला 3 वेळा माझ्या घरी पण आले, ऑफिसमध्ये आले. मी त्यांना पाया पडलो, तुम्ही जा आणि पंतप्रधान एकदा भेटा. त्यांनी मला सांगितलं की फाईल बुक करायचं काम माझं सुरू होईल. परत माझ्याकडे असं मी खासदार आले नाही. निवडणुकीपुरतं खोटं बोल आणि जिंका, हे जे काही सुरू आहे ना, ते वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या संस्कारात कुठेच बसत नाही. म्हणून आमची शिवसेना दूर आहे. जय हिंद. काय वाटतं, का कसं काय बदल झालेला आहे? आपल्या प्रतिक्रिया काय आहे? असं आहे बघा,